भारतामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन मत्तयकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचने 13 ते 16. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचने 13 ते 16. मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गुड नावामध्ये सलाम. आजच्या म्हणण्याकरता जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे मत्तयकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचने 13 ते 16 या वचनापर्यंत. यामध्ये 2 गोष्टी आज आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त मिठावरून व दिव्यावरून आपल्याला एक चांगल्या प्रकारे धडे शिकवत आहे. तो म्हणतो की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात आणि जर मिठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? तो म्हणतो की ते पुढे फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तोडवले जातात आणि मग त्याचा कसल्याच प्रकारे उपयोग होत नाही. आज तुमचं आणि माझं जीवन एका मिठासारखं आहे. मीठ म्हणजे चव देणं, आणि ज्यावेळेस ते मीठ चव देतं त्या जेवणामध्ये एक त्या ठिकाणी चांगलं स्वादिष्टपणा आणतं. परंतु जर त्याच्यातला खारटपणा गेला तर त्या मिठाला किंमत येत नाही. आज आमचं ख्रिस्ती जीवन हे अशाच प्रकारचं आहे.
लुकाच्या 14व्या अध्यायाच्या 34 वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, मीठ हा चांगला पदार्थ आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुचीने कशाने आणता येईल? ते जमिनीला किंवा उकरड्यालाही उपयोगी नाही, ते बाहेर टाकून देतात. प्रियांनो, आज आमचं जीवन एक मिठासारखं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो या ठिकाणी पुढे म्हणत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेलं नगर लपू शकत नाही. प्रियांनो, प्रकाश हा नेहमी चमकणारा असतो आणि जर तो प्रकाश लपून ठेवला तर त्या प्रकाशाचा काहीच उपयोग नाही. दिवा जो आहे हा मापाखाली ठेवीत नसतात, तर तो दिवठीवर ठेवतात यासाठी की त्या दिव्यानं प्रकाश द्यावा. आज ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही मिठासारखं आणि प्रकाशासारखं असावं. आमचं जीवन रुचकर असावं. आम्ही मिठासारखं आस्वाद देणारे असावेत. आम्ही प्रकाश देणारे असावेत. परंतु ख्रिस्ती जीवनामध्ये अशा प्रकारे जर आम्ही जीवन जगत नाही तर प्रियांनो, यवनाच्या 15व्या अध्यायामध्ये प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. जे फाटे फळ देत नाहीत, जे प्रकाश देत नाहीत, ज्यांच्यामध्ये मिठाची चव नाही, अशांना छाटण्यात येतं आणि त्यांना अग्नीत टाकण्यात येतं. आणि म्हणून आमचं असं जीवन नसावं, तर आमचं मिठासारखं असावं, प्रकाश देणारं असावं, त्याच्या मार्गामध्ये चालणारं असावं. आत्म्याची जी 9 फळं आहेत ते आमच्या जीवनामध्ये असावेत आणि आम्ही परमेश्वराचं नेहमी गौरव करणारे असावेत. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही दिवठीवर ठेवलेल्या दिव्यासारखं प्रकाशित व्हावं. कारण या ठिकाणी 16व्या वचनामध्ये 5:16 मध्ये तो म्हणतो की त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमचं सत्कर्म पाहून स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. आमचं जीवन एका मिठाप्रमाणे, प्रकाशाप्रमाणे असावं. ते चमकणारा असावं की जेणेकरून आमच्याकडे पाहून लोक पित्याचं गौरव करतील. तर प्रियांनो, अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी आम्हाला त्याच्या मार्गामध्ये चालण्याची गरज आहे. अशी वेळ आमच्या जीवनामध्ये येऊ नये की आमच्यामुळे लोक देवाला प्रियांनो नावं ठेवतील की हे लोक कसे आहेत. आणि म्हणून आमचं जीवन असं असावं की आमच्याकडे पाहावं, आमच्या धार्मिकतेकडे त्यांनी पाहावं, आमच्या चालचलनीकडे त्यांनी पाहावं आणि पित्याचं गौरव करावं. आणि म्हणून त्यासाठी आमच्यामध्ये ममता, प्रीती, शांती असणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये चांगुलपणा असणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये जो रोग, राग, मत्सर असेल तो आम्ही नेहमी काढून टाकावा आणि शांतीचं आणि प्रीतीचं जीवन आम्ही जगावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताने जे दिलेले धडे आहेत ते आज आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. देवा, या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव, या आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो, तो आम्हाला मिठाची आणि प्रकाशाची उपमा दिलेली आहे. अशा प्रकारचं आम्ही जीवन जगावं यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. आजचा संपूर्ण दिवस आणि वेळ क्षण आम्ही तुझ्या हातात देतो आणि येशूच्या नावात विनंती मागतो म्हणतो आहे. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.